हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 30 डिसेंबरचा भाग. लग्नानंतर होईलच प्रेमच्या 30 डिसेंबरच्या भागात जीवानंदिनीमध्ये डिवोर्सवरून संभाषण होते. तर दुसरीकडे मानिनी पार्थला काव्याविषयी समजवण्याचा प्रयत्न करते. नंदिनी जीवाकडे फास्ट ट्रॅक घटस्फोटाची मागणी करते. जीवाकडे ती मुक्त करण्याची मागणी करते. जीवा तिला स्पष्ट नकार देतो आणि म्हणतो, मी तुला डिवोर्स देणार नाही, मी तुला मिळवेन. मुक्त करणार नाही. तुला जी मुक्ती वाटते ती मुक्ती नाहीये. तो आपल्या नात्याचा मृत्यू असेल. जीवा रडतच सांगतो की तो हे नातं मरू देणार नाही. त्यावर नंदिनी बोलते की ठीक आहे, मी आणखी 3 महिने वाट पाहीन. त्यांनी आधीच कोर्टात डिवोर्ससाठी अर्ज केल्याने 3 महिन्यांनी कोर्टच त्यांना मोकळं करेल असंही नंदिनी म्हणते. तेव्हा नंदिनीला जीवा बोलतो की निदान चहासाठी तरी थांब. नंदिनी थांबल्यानंतर जीवा तिच्या स्टाईलने फुरकी मारून चहा पितो. कॅफेमधील लोक जेव्हा त्याच्याकडे बघतात याचाही तो तमा बाळगत नाही. नंदिनीशी तो सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात कवितांवरून संभाषण होते. तेव्हा नंदिनी म्हणते की तिनेही त्याच्याबद्दल एक कविता केली आहे. जीवा तिला ती कविता ऐकवायला सांगतो आणि एक गुलाब तिच्या हातात देतो. त्यांनी याआधी दोघांनी मिळून माझ्या तुझ्यामध्ये नावाची रोमॅन्टिक कविता केली होती. आता नंदिनीने तेच शब्द वापरून प्रेमभंग व्यक्त करणारी कविता केली. ती कविता अशी असते की सुटलेले नात्याचे कोडे प्रश्नही सरले. सुटलेले नात्याचे कोडे प्रश्नही सरले. काही जखमी उत्तरे माझ्या तुझ्यामध्ये. काही जखमी उत्तरे माझे तुझ्यामध्ये. प्रेम होते खुळे अन भाबडे माझे. प्रेम होते खुळे अन भाबडे माझे. राहिले वेडे शहाणपण माझ्या तुझ्यामध्ये. राहिले वेडे शहाणपण माझ्या तुझ्यामध्ये. संपली ती दही साखर हातात जी दिली. संपली ती दही साखर हातात जी दिली. एक कडू चव उरली कशी माझी तुझ्यामध्ये. एक कडू चव उरली कशी माझी तुझ्यामध्ये. सुकून गेले सारे गजरे तुटले अन दोरे. सुकून गेले सारे गजरे तुटले अन दोरे. झाड गेले मरुनी माझ्या तुझ्यामध्ये. झाडं गेली मरुनी माझ्या तुझ्यामध्ये. सोबतची आसही आता नको वाटे. सोबतची आसही आता नको वाटे. एकटेपण शोभते माझे तुझ्यामध्ये. एकटेपण शोभते माझे तुझ्यामध्ये. गेली जुळुनी 7 वचने 7 जन्माची. गेली जुळुनी 7 वचने 7 जन्माची. राखही उडते आता माझ्या तुझ्यामध्ये. राखही उडते आता माझ्या तुझ्यामध्ये. लग्नानंतर होईल प्रेम कधी वाटले होते. लग्नानंतर होईल प्रेम कधी वाटले होते. माझे तुझे काय उरले माझे तुझ्यामध्ये. माझे तुझे काय उरले माझे तुझ्यामध्ये. ती प्रत्येक ओळीनंतर जीवाने दिलेल्या गुलाबाची पाकळी खुडून काढते आणि शेवटी तो गुलाबच कुस्करते. जीवासोबत प्यायलेल्या चहाचे पैसेही ती देते आणि तिथून उठून निघून जाते. जीवाला अपराधी वाटते, तरीही तो ठरवतो की तो या कवितेच्या ओळी नक्की बदलेल. दुसरीकडे मानिनी पार्थसोबत थोडीशी गंमत करते. ती लेकाला म्हणते की तिला भूक लागली होती म्हणून तिने फ्रीजमध्ये असलेली रेड वेल्वेट पेस्ट्री संपवली. पार्थ हे ऐकून कावराबावरा होतो, कारण ती पेस्ट्री काव्याने त्याच्यासाठी पाठवली होती. शेवटी तो सांगतो की काव्याने ती पेस्ट्री पाठवली होती. मानिनी मुद्दाम त्याला म्हणते की त्याने ती फ्रीजमध्ये ठेवलेली पेस्ट्री खायचा विचार केला असणार, पण तेव्हा त्याचा राग आडवा आला असेल. मानिनी म्हणते की त्याने लपवलं तरी काव्याबद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यात दिसतं. मानिनी विश्वास व्यक्त करते की त्याच्या प्रेमाचं झाड कधी मरणार नाही. जाता जाता मानिनी सांगून जाते की त्याची पेस्ट्री तशीच फ्रीजमध्ये आहे. पेस्ट्री आणि ती पाठवणारीही तुझीच आहे, असं मानिनी म्हणते. त्या रात्री नंदिनी आणि काव्यामध्ये संवाद दाखवलेला आहे. काव्या बऱ्याच दिवसांनी तिच्या ताईसमोर मन मोकळं करते. घरात आई सोडल्यास कोणी बोलत नसल्याने एकटेपणा जाणवत असल्याचं ती म्हणते. स्वतःच्याच माहेरी परकं वाटतं असल्याचं ती म्हणते. ताईच्या खांद्यावरती डोकं टेकते आणि नंदिनीही काही न बोलता तिला थोपटते. काव्य तिच्या कुशीतच झोपते. नंदिनी तिला प्रेमाने उठवते तेव्हा काव्य आग्रह करते की तिच्या ताईने तिच्याशी बोलावं, पण पूर्वीसारखं काहीच उरलेलं नाही असं नंदिनी म्हणते. तेव्हा काव्य पुन्हा तिच्या मिठीत केवळ शांतपणे शिरते. इकडे देशमुखांच्या घरी पिठलं भाकरीचा बेत असतो. तेव्हा जीवा आणि पार्थ दोघांनाही काव्या नंदिनीसोबत पिठलं भाकरी खाल्ल्याचा एक दिवस आठवतो. पार्थला काव्यासोबतचा आणि जीवाला नंदिनीसोबतचा क्षण आठवतो. त्यावेळी विक्रम त्यांना बायकोचं महत्त्व किती आहे याविषयी सांगतो. मानिनी विक्रम त्यांना सुखी संसाराचा मंत्र देण्याचा प्रयत्न करतात, पण दोन्ही मुलं मात्र विचारात रमलेली असतात. त्यावेळी बोलता बोलता पार्थला ठसका लागतो आणि जीवा पार्थच्या डोक्यावर पाणी थापायला जातो. तेव्हा त्याला आठवतं की असंच पाणी जीवाने काव्याच्या डोक्यावर थापलं होतं. शेवटी पार्थ न जेवताच तिथून निघून जातो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.
हॅलो, असेच नवनवीन एपिसोड्सचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा.